कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे। उद्या सकाळी 7 वाजण्या सुमारास मतदानाला सुरुवात होईल। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर गेल्या 15 दिवसापासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडाला होता। आरोप प्रत्यारोप झाले होते। त्यानंतर उद्या गेल्या 10 दिवसांपासून विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आपापल्या परीने आपला प्रचार करत होते। उद्या या उमेदवारांची कसोटी लागणार आहे। उद्या या महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आपण आता आहोत कल्याण पश्चिम येथील या गजानन महाविद्यालयात। गजानन महाविद्यालयात देखील हे मतदान केंद्र आहे। एकंदरीतच या संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या निवडणुकीसाठी एकूण सुमारे 1548 मतदान केंद्रांवर आणि 382 ठिकाणी या मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे। यापैकी 1013 मतदान केंद्र ही तळमजल्यावर असणार आहेत, तर 9 मतदान केंद्र पहिल्या माळ्यावर, 471 मतदान केंद्र पार्टिशन स्वरूपात, तर 55 मंडपात असणार आहेत। उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी संपूर्ण महापालिका क्षेत्रात एकंदरीतच 14,25,086 मतदारसंख्या असून यामधील 7,45,664 पुरुष मतदार आहेत। एकंदरीतच इतर मतदारांची जी संख्या आहे ती 552 इतकी आहे, तर स्त्री मतदारांची संख्या ही 6,78,870 इतकी आहे। या अनुषंगाने हा लोकशाहीचा उत्सव उद्या साजरा करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका तसेच निवडणूक आयोगाची यंत्रणा देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आजपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणुकीचे कर्मचारी, निवडणूक आयोगाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेत। उद्याच्या मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतात की हे जे कर्मचारी आहेत हे या ठिकाणी कागदपत्र वगैरे जे EVM मशीन्स देखील आहेत, त्या सगळ्यांची सध्या तयारी या ठिकाणी एकंदरीत सुरू आहे। एकंदरीतच उद्या या प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात येणार आहे। त्यामुळे मतदारांनी उद्या निसंकोच आपली मतदानाचे जे कर्तव्य असतं हे पूर्ण करावं असं आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेकडून करण्यात आलं आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।